आणि आता बातमी सिंधुदुर्गमधून गेल्या 2 दिवसांपासून सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस पडतोय। नद्यांच्या पाणी पातळीमुळे वाढ झाली आहे। पुढच्या 2 दिवसांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। सिंधुदुर्गातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांनी। पाहूया। मागील 2 दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील काही 2 ते 3 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आला आहे। कोकण किनारपट्टीला देखील पावसाचा इशारा जो दिलेला आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय। जर आपण पाहिलं तर नद्यांची पातळी जी आहे त्या पाणी पातळीत वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। जर दुसरीकडे पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनजीवन जे आहे जे काहीसं विस्कळीत झालं असलं तरी देखील सध्या वाहतूक जी आहे ती सुरळीत आपल्याला झालेली पाहायला मिळते। नद्यांची पातळी जी आहे त्यामध्ये कमालीची वाढ झालेली पाहायला मिळते। मागील 2 ते 3 दिवस अतिमुसळधार पावसामुळे या नद्यांच्या पातळीत वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत होती आणि जर आपण पाहिलं तर पुढील 24 ते 48 तास अशाच पद्धतीचा पाऊस राहील असा देखील अंदाज जो आहे तो हवामान खात्याने वर्तविलेला आहे। त्यामुळे कुठेतरी सिंधुदुर्गात देखील अशाच पद्धतीचा पाऊस जर राहिला तर काहीसं जनजीवन जे आहे ते देखील विस्कळीत होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग कोकण किनारपट्टीला जर पाहिलं तर ऑरेंज अलर्ट जो आहे तो प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे पुढील काही दिवस हा पाऊस असाच असेल असा शक्यता आहे ती वर्तविण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट चित्राज परबसह विशाल रेवडेकर, जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग।